चॅनल योगीज क्रिएटिव्ह वर्ल्ड। आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, एक रेसिपी घेऊन। तो आहे मुंबईचा फेमस वडापाव। सो रेसिपी स्टार्ट करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा। मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। चला मग स्टार्ट करूया आजची रेसिपी। चला मग आजच्या रेसिपीचा इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया। मेन इन्ग्रेडियंट्स आहे बटाटा। इकडे मी बटाटा घेतलाय, हा मी कुकर मध्ये शिजवून घेणार आहे। ठेचा बनवण्यासाठी मिरची, लसूण, कोथिंबीर, सुकं खोबरं घेतलंय, ह्याचा मी ठेचा बनवून घेणार आहे। बेसन पीठ, वडे तळताना बुडवायला, कढई आणि तेल तळायला। हा गुलाबचं तेल आम्ही वापरतो। चला मग बटाटे आपण शिजवून टाकूया कुकर मध्ये। बटाट्याची शिट्टी होईपर्यंत आपण ठेचा बनवून घेणार। पहिला आपण ठेचा बनवून घेऊया। हे एक पाकळी लसूण घेतलंय, लसूण टाकायचं, मिरची टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि सुकं खोबरं टाकायचं। हे सगळे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं। चला मग ठेचा मिक्सर मध्ये, मिक्सी जार मध्ये एक दोन वेळा असं पल्स मोड। आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत बेसन पीठ बनवून घेऊया आपण। ह्याच्यात हळद टाकली, हिंग टाकली, ओवा टाकला। आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पिठाला पाणी टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, बेसनची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पाहिजे, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही। जास्त पातळ केलं तर हे बघा, आता बटाटे छान शिजले। आता त्याची साल काढायची आणि त्याला फोडणी द्यायचं। जे ठेचा बनवलाय तो ठेचा पण टाकायचा, जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्यायची। चला मी तुम्हाला दाखवते फोडणी देताना। चला फ्रेंड्स, हे बटाटे चांगले शिजले, त्याची साल काढली, त्यात चवीनुसार मीठ टाकलं, हे आपला बनवलेला ठेचा टाकला आणि जिरं, मोहरी, हळद आणि कढीपत्त्याची त्याला फोडणी दिली। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे गोल गोल बॉल्स बनवायचे। चांगलं मिक्स करून घ्यायचं, त्याचे गाठी राहिले नाही पाहिजे। तिखट तुम्ही तुमच्या अनुसार टाकू शकता, चवीनुसार मीठ आणि फोडणी द्यायची बटाट्याला आणि त्याचे बॉल्स बनवून घ्यायचे। चला मग हे चांगलं मिक्स करते आणि मग तुम्हाला परत भेटते। चला मग आपण आता वडे तळूया। हे बघा, असे गोळे करून घेतले सगळे। इकडे तेल तापत ठेवले, आता घेऊया वडे तळायला। तेल तापले का पहिलं बघायचं, मग टाकायचं। आता हे बघा, वडे टाकते तळायला। चांगलं गरम तेल झालं की त्यात वडे सोडायचे। दोन्ही साईडने चांगले तळून घ्यायचे, कच्चे नाही राहिले पाहिजे। जेवढे त्याच्यात मावेल तेवढे टाकायचे। आता मी इकडे 3 वडे टाकले। आता ते असं तेलमध्ये टाकले। आता ते चांगले तळत आहेत। असे आलटी पलटी करून दोन्ही साईडने तळून घ्यायचे, चांगले लाल होईपर्यंत। आलटी पलटी करून तळायचे। चला मग आता तळून झालं। हे बघा, मग आपले गरमागरम वडापाव तयार आहे। मुंबईचे फेमस वडापाव, या मग सगळेजण खायला। चला मग आजचा व्हिडिओ इकडेच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये। टिल देन बाय बाय।